एक मिनिट लेट झाला आम्हाला. फक्त 1 मिनिट. 1 मिनिट. 1 मिनिट जरी लवकर आलो असतो तर ट्रेन नक्की भेटली असती. म्हणून 1 मिनिटाची भरपाई कराय आम्ही 1 मिनिट सुद्धा वाया न करता लागलो हातकणंगलेच्या वाटेला. पटापट गाडी जवळ येऊन गाडीत बॅगा भरून पाहुण्यासनी बाय बाय करून गाडी वळवली हातकणंगलेच्या साईडला. फौजीचं लक्ष ट्रेनच्या रूटकडे आणि विशालचं टेरिंगकडे. असं करत एक एक गाव जवळ करत चाललो आम्ही. इथं पण जर आम्हाला ट्रेन भेटली नाही तर परिस्थिती खूप बिघडणार होती आणि आमचा पुढचा प्लॅन सगळा अवघड होणार होता. हातकणंगलेमध्ये पोहोचून शॉर्टकट घालून गाडी स्पीड ब्रेकरवरती उडवत आलो बॅक साईडला आणि ट्रेन पटरीवर थांबलेली. काढलो बॅगा आणि खांद्यावर घेऊन पळू लागलो. ना राड बघायला नाही ना पडायची भीती नाही. डोक्यात एकच ट्रेन सोडायची नाही. बॅग घेऊन पळून आलो तर आधी कन्फर्म केलो ट्रेन हीच होती आणि आता जरा डोक्यावरचा भार कमी झाला होता. बॅगा ट्रेन मध्ये ठेवून भावाला भेटून लागलो आम्ही घरच्या वाटेला. त्याला पण वाईट वाटतं, जाऊ नको असं वाटत असेल, पण इथं प्रत्येकाची जर्नी वेगवेगळी आहे. सो करावं लागणारच आणि पुढची सुट्टी, पुढची जर्नी आणि हॅपी जर्नी माझ्या भावा. त्याला बाय बाय करत असताना सुट्टीमध्ये केलेली सगळी मजा आठवण. सगळी दुनिया बदलेल पण आमची दोस्ती कधीच बदलणार नाही.